आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे हे समजल्यावर काव्याला हुंदका आवरला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, एकदा माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा कृपा करा. जशी आहे तसेच मला राहू द्या. माझ्या खोलीतून निघून जा. असे सांगत तिने जवळ असलेली उशी भिंतीवर फिरकावली. पाणावलेल्या डोळ्यांनी काहीही न बोलता सीमा घराबाहेर आल्या. शेवटी तिच्या या परिस्थितीला सीमाच कारणीभूत होत्या. चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसं एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली याचा साधा विचारही त्यांना केला नाही. काव्याच्या मनात दुसरे कोणी तर नाही हे जाणून घेतले नाही. काव्याने अनेकदा सांगायचा प्रयत्न केला की तिचे तनयवर प्रेम आहे, पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. तनय आणि काव्या एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. तनयने काव्यासोबत दिसताच सीमा त्याच्याकडे इतक्या रागाने बघायच्या की बिचारा घाबरून जायचा. काव्यावर प्रेम आहे हे सांगायची त्याची कधी हिंमतच झाली नाही. मात्र मनोमन तो काव्याचाच विचार करायचा आणि तीही त्याचीच स्वप्न पाहायची. गिरीश चांगला मुलगा आहे, शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैशावाला आहे. त्यांनी त्याच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला याचा तुला आनंद व्हायला हवा. नाहीतर त्यांच्या मुलासाठी मुलींची कमतरता आहे का या जगात? काव्याचे वडील प्रभाकर यांनी सीमाला सांगितले. मात्र काव्य मनापासून लग्नासाठी तयार आहे का हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. आईवडिलांची पसंती आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून काव्याने जड अंतकरणाने लग्नाला होकार दिला. तिला आईवडिलांना दुखवायचे नव्हते. मुलाकडचे खूप श्रीमंत होते तरीही त्यांना हवा तेवढा हुंडा मिळाला. आमची मुलगी एकुलती एक आहे. आमचे जे काही आहे ते तिचेच आहे. मग नंतर दिले काय किंवा आत्ताच दिले काय फरक पडणार, असा विचार करून प्रभाकर आणि सीमा त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. तरी काही केल्या त्यांचे समाधान होत नव्हते. आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे हे सांगताना दोघेही थकत नव्हते. एवढ्या मोठ्या घरात मुलीचे लग्न ठरवून प्रभाकर यांनी त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले असे लोक कौतुकाने म्हणत. काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून काव्या सासरी निघाली. सासरी जाताना तिने पाहिलं की तनय एका कोपऱ्यात उभा राहून स्वतःचेच डोळे पुसत होता. सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री इतर नववधूप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहत होती. तो येताच काव्याचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वतःला सावरलं. कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री जर पतीने पत्नीला सांगितलं की तो शारीरिक संबंध ठेवायला सक्षम नाही आणि त्यासाठी माफ कर, तर ते ऐकून पत्नीला काय वाटले असेल. क्षणभर काव्य शून्य झाली. तिचा पती नपुंसक आहे आणि फसवून त्यांनी लग्न लावले हे ऐकून काव्याच्या मनावर मोठा आघात झाला. जाणून बुजून तिला असे का फसवण्यात आले? तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीबाहेर निघून गेला.
काव्याने संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली. सकाळी आंघोळ झाल्यावर ती मोठ्यांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या. तिने विचार केला की रात्री जे काही झालं ते सासूला सांगावं आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला याचा जाब त्यांना विचारावा. पण जाब विचारायला तिचे मन धजवत नव्हते. काय करावं हे तिला सुचत नव्हते. कारण रिसेप्शनवेळी गिरीश असा काही वागत होता की जसे की त्यांची पहिली रात्र खूपच छान गेली. हसून तो आपल्या मित्रांना त्याबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते. काव्याला असे वाटले की कदाचित त्याने त्याच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले असेल. पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली. तिने तेच खोटे सांगितले जे ऐकून आईवडिलांना आनंद होईल. एका चांगल्या पतीप्रमाणे गिरीश तिला माहेरी सोडायला गेला. अतिशय आदराने तो सासू सासऱ्यांच्या पाया पडला आणि ते तुम्ही काव्याची अजिबात काळजी करू नका. कारण आता ती त्याची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे प्रभाकर आणि सीमा यांना धन्य झाल्यासारखे वाटले. खरे काय आहे हे त्यांना कुठे माहीत होतं. ते फक्त काव्यालाच माहीत होतं. ती मनातल्या मनात कुढत होती. सासरी येऊन काव्याला आठवडा होऊन गेला होता. इतक्या दिवसात एकदाही गिरीश काव्याजवळ गेला नव्हता. तिच्याशी साधे प्रेमाचे 2 शब्दही बोलला नव्हता. तिच्यासोबत नेमके काय घडतंय आणि ती इतकी शांत का आहे हेच तिला समजत नव्हतं. गिरीशने विश्वासघात केलाय हे ती सर्वांना का सांगत नव्हती. पण सांगणार तरी काय आणि कोणाला असा विचार करून ती गप्प होती. एकदा झोपेत काव्याला असे वाटले की कोणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित गिरीश असेल असा तिने विचार केला. पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावरून हात फिरवत होती त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून बघितलं आणि तिला धक्काच बसला. ती व्यक्ती गिरीश नव्हे तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपड्यांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होते. तुम्ही इथे माझ्या खोलीत का? काय करताय इथे बाबा असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र गिरीशच्या वडिलांनी तिला खेचून स्वतःजवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. काव्याला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की तिचा सासराच तिच्यासोबत. मी तुमची सून आहे, मग तुम्ही माझ्यासोबतच असे. प्रचंड घाबरलेली काव्या अडखळत बोलत होती. सून? मोठ्याने हसत तो म्हणाला, तुला माहीत नाही का? माझ्यापासूनच तुला या घरात वारस मिळवून द्यायचा आहे. म्हणून तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे. हे ऐकून काव्याला वाटले की जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल ओतले आहे. ती म्हणाली, वेड्यासारखे काय बोलताय? लाज विकून खाल्लीये का? तो मात्र काहीच ऐकायला तयार नव्हता. तो काव्याच्या अंगावर धावून गेला. कसेबसे त्या नराधमापासून वाचत काव्याने दरवाजा उघडला. समोर गिरीश आणि त्याची आई उभे होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, सासरे जबरदस्ती करू पाहत आहेत. त्यांच्या तावडीतून मला वाचवा. खूप झाला हा उंदीर मांजराचा खेळ.
नीट ऐक. इथे सर्व आमच्या मर्जीनुसार घडत आहे. यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नकोस. जे होते ते होऊ दे. सासूच्या तोंडून हे ऐकून काव्याला काहीच सुचेनासे झाले. चक्कर येऊन तिथेच पडायला होईल असे तिला वाटले. कसेबसे स्वतःला सावरत ती म्हणाली, म्हणजे तुम्हाला माहीत आहे की तुमचा मुलगा? हो, म्हणून तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले. नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती. पण मीच का? ही गोष्ट आमच्यापासून का लपवली? या सर्व गोष्टी लग्नाआधी का तुम्ही सर्वांनी आमच्या विश्वासघात केला? सांगा ना, रागाने काव्या म्हणाली. तुम्हाला काय वाटते? मी हे सर्व निमूटपणे सहन करेन? नाही, सत्य काय आहे हे सर्वांना सांगेन. काय म्हणालीस? सर्वांना सांगेन? कोणाला? तुझ्या बापाला, जे हृदयरोगी आहेत. विचार कर, तुझ्या बापाला काही झाले तर तुझी आई काय करणार? तुला घेऊन ती कुठे जाणार? आम्ही जगाला सांगू की तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलीस. काव्याचे केस ओढत गिरीश म्हणाला, तुला काय वाटले? तू मला आवडलीस म्हणून तुला लग्नाची मागणी घातली. जे आम्ही सांगू तेच तुला करायला लागेल, नाहीतर? बोलणे अर्धवटच ठेवून त्याने तिला त्या खोलीतून बाहेर काढले. संपूर्ण रात्र काव्या बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजावत म्हणाली, हे बघ सुनबाई, जे घडतंय ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तरी काय फरक पडतो? शेवटी आम्ही तुला या घरात वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे. हे घरात आणि घरातल्या लोकांबद्दल काव्याला तिरस्कार वाटू लागला होता. काव्याकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद आणि नंदेचा नवरा. कारण आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडूनही काव्याला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते हे आता तिच्या लक्षात आले होते. लग्नाला 3 महिने झाले होते. या 3 महिन्यात असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनेच्या नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसेबसे तिने स्वतःला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. प्रभाकर जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा काव्याशिवाय या घराची गैरसोय होईल असे सांगून तिला माहेरी पाठवत नसत. त्यांचा काव्यावर खूप जीव आहे, म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाहीत असे ते काव्याच्या वडिलांना भासवायचे. आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळत आहे असे वाटून प्रभाकर यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडतंय याची त्यांना पुसटही कल्पना नव्हती. वडिलांचा जीव काव्याला धोक्यात घालायचा नव्हता म्हणून ती गप्प होती. मात्र त्या दिवशी हद्दच झाली, जेव्हा तिला तिच्या सासऱ्यासोबत एका खोलीत बंद करण्यात आले. ती रडत होती, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती? खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्व दरवाजा उघडून आत आले. त्यांची नजर चुकून काव्या पळून गेली. आपल्या मुलीला असे एकटे आणि भकास अवस्थेत पाहून प्रभाकर आणि सीमा यांना आश्चर्याचा धक्का बसला.
त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने ते मुलीच्या सासरी गेले आणि त्यांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले की असे काहीच घडले नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेड्या मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले. त्यामुळे विश्वासघात तर काव्याच्याच आईवडिलांनी केला आहे. हो का? असे असेल तर तुमचा मुलगा नपुसक आहे की नाही याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य उजेडात येईल. तुम्हाला काय वाटले आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालीनता पाहिली आहे. पण आता मी तुम्हाला दाखवून देईल की मी काय करू शकतो. मोठ्यात मोठ्या न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप, त्याला तर फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर प्रभाकर नाव लावणार नाही. असे सांगताना प्रभाकर यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांचे असे बोलणे ऐकून गिरीशच्या घरचे घाबरले. खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते. कथेचा पुढचा भाग लवकरच चॅनलवर उपलब्ध होईल. धन्यवाद.